फीड किसी को दिया नहीं सर? कोई हेलो चेक। भूमिका आहे, नाशिक लोकसभा लढवणार आहेत का नाही, कशी भूमिका आहे? वंचित बहुजन आघाडी 100% नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार आहे। आम्ही तसा प्रचारही चालू केलेला आहे। मागच्या 2019च्या इलेक्शनमध्ये पवनभाऊ पवार हे उमेदवार होते। त्यांनी 1,09,981 मतदान या ठिकाणी घेतलेलं होतं। त्यावेळेस आमचा पक्ष फक्त 6 महिन्याचा होता। आता आम्हाला 6 वर्ष कंप्लीट झालेले आमच्या पक्षाला आणि आमच्या आता कमी कमी 2.5 लाख आमचे सभासद झालेले। मोठ्या प्रमाणात मुस्लिम, आदिवासी, ओबीसी आमच्या सोबत आहे। त्यामुळे यावेळेस वंचित बहुजन आघाडी नाशिकचा बालेकिल्ला राखेल। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर नाशिकचा बालेकिल्ला हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे। सर्वप्रथम दादासाहेब गायकवाड यांनी हा मतदारसंघ काबीज केला होता आणि पुन्हा आता बाळासाहेब आंबेडकरांची वंचित हा मतदारसंघ काबीज करेल। या ठिकाणी नाराज असणारे काही उमेदवार आमच्या संपर्कात आहेत, ओबीसी समाजाचे काही उमेदवार आमच्या संपर्कात आहेत आणि दलित समाजाचेही बहुतेक इच्छुक आहेत। फक्त आम्ही वेट अँड वॉचची भूमिका करतो, कारण नाशिकमध्ये हे जातीचं समीकरण मोठ्या प्रमाणात चालतं। त्यामुळे महायुती कोणता उमेदवार देते, कोणत्या समाजाचा उमेदवार देते, त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी आपली घोषणा मांडेल, आपला उमेदवार डिक्लेअर करेल। कधीपर्यंत आपला उमेदवार जाहीर होईल? 2 ते 3 दिवसात आपला उमेदवार डिक्लेअर होईल।